हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत उन्हाळी वाळवणातील बटाटा साबुदाणा पापड। तर चला वेळ वाया न घालवता पटकन सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर मी इथे आदल्या रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता। इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धा किलो साबुदाण्यासाठी अर्धा किलोच आलू घ्यायचे आहे। त्यानंतर आलूवरची साल काढून घ्यायची आहे आणि आलूवरची साल काढल्यानंतर आलू चांगल्या प्रकारे किसून घ्यायचे आहे। आणि ही रेसिपी शक्यतोवर सकाळीच करा, कारण की पूर्ण दिवसभर याला चांगली ऊन मिळते आणि पापड आपले वाढून तयार होतात। तर इथे बघा माझे आलू किसून झालेले आहे। आलू किसल्यानंतर मी गंजामध्ये साबुदाणा टाकलेला आहे। साबुदाणा टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून साबुदाणा गंजाला चिपकला नाही पाहिजे। तर 10 मिनिट साबुदाणा हा शिजू द्यायचा आहे चांगल्या प्रकारे। त्यानंतर यामध्ये किसलेला आलू टाकायचा आहे। किसलेला आलू टाकल्यानंतरही हे 10 ते 15 मिनिट चांगलं शिजू द्यायचं आहे आणि हे चम्मचनी ढवळत राहायचं आहे। यामध्ये आता बघा अंदाजाने पाणी टाकायचं आहे। पाणी कमी झालेलं आहे म्हणून मी यामध्ये थोडं आणखी पाणी टाकलेलं आहे। पाणी जास्तही नाही झालं पाहिजे आणि कमीही नाही झालं पाहिजे। जास्त पाणी झालं तर आपल्याला पापड टाकायला प्रॉब्लेम जाऊ शकतो। तरी मी यामध्ये आता मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स केलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये मिरची काढलेली होती, फक्त हिरवी मिरची मिक्सरमधून ती टाकलेली आहे। आणि हे बघा इथे आपला साबुदाणा शिजून तयार आहे। तर आपण आता पापड टाकून घेऊया। तर इथे थोडे जाडच पापड टाकायचे आहे। पातळ पापड टाकले की निघायला थोडे अवघड जाते, म्हणून थोडे जाड पापड टाकायचे। तर इथे मी पापड टाकून घेतलेले आहे। जर तुम्ही आत्तापर्यंत मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा, कारण की आता उन्हाळी वाळवणाच्या खूप साऱ्या रेसिपीज येणार आहे। तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असेल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असेल तर सबस्क्राईब करा। तर इथे बघा माझे पूर्ण पापड टाकून झालेले आहे। मी एक दिवसाची पूर्ण याला ऊन दिलेली आहे। दुसऱ्या दिवशी हे बघा हे पापड छान वाळून तयार झालेले आहे। आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे की हे पापड कसे काढायचे। हे पापड ही चादर फोल्ड करायची आणि यावर पाणी मारून घ्यायचं आणि हे थोड्या वेळ मुरू द्यायचं। त्यानंतर एक एक पापड हे बघा इथे छानपैकी निघून तयार होतात। हे असे पापड निघतात। थोडी चादर ओढायची आणि पापड काढून घ्यायचा। तर पापड काढल्यानंतरही हे पापड उन्हामध्येच वाळू घालायचे। तर इथे बघा मी पापड काढल्यानंतरही उन्हामध्ये एक दिवस वाळू दिलेले आहे। आणि चला आता आपण पापड तळून बघूया। हे बघा कडक तेल होऊ द्यायचं आणि त्यामध्ये पापड टाकायचा। बघा किती छान पापड फुलतायत। तर तयार आहे आपली उन्हाळी वाळवणातील बटाटा साबुदाण्याचे पापड। तर रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोवर खुश राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात राहा।